कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विदे बापूंचं बघ काय चाललंय. बापू काय चाललंय तुमचं? अभ्या, कसं सांगू तुला, लय गुणी पोराने जन्म घेतलाय बघ तुझ्या पोटी. त्यानं स्वतःच्या हाताने आई बापाचे चित्र काढले आणि इथं देवाऱ्यात आणून ठेवले. आणि मला म्हणतोय कसा, बापू देव कसा तुमची काळजी घेतो तशी हे माझी काळजी घेतात, मग मी यांचं चित्र देवाऱ्यातच ठेवणार. अप्प्या, मला वाटतं अमोलला सगळं खरं खरं सांगायची वेळ आली. अगं त्या लेकराच्या भावनेशी किती दिवस खेळणार आहे आपण. बापू मी हे सगळं मुद्दाम करते का? कळतंय मला अप्प्या, पण त्या अमोलकडे बघितलं ना की जीव तिळतिळ तुटतो माझा. मी अमोलच्या वाढदिवसाचं निमंत्रण घेऊन गेले होते ना. अर्जुनला बोलवायचं होतं, ठरलं होतं की नाही. पेरणी घेऊन गेले होते. रुपाली ताईंनी साधं मला घरातही येऊ दिलं नाही बापू. नाही आता साखरपुडा पण झालाय त्यांचा. नाही म्हणजे आपण सांगूयात सगळं खरं, पण त्याने अर्जुन दादांना त्रास होणार असेल तर? मोना अगं कसा त्रास होईल, दाजींना पण पोराची ओढ असणारच आहे की. ती ओढ ओढ असती तर निदान एकदा तरी भेटले असते ना. मीच सांगितलं होतं भेटू नकोस म्हणून. अगं त्याचे 7 वर्ष झालं, तू त्याला काहीतरी खोटं सांगून बाबांपासून लांब ठेवले, पण आता त्याला बाबा सोडून दुसरं काय दिसेनाच ग. सारखं बाबांबद्दल विचारत असतो, बाबांना शोधायचं आहे म्हणत असतो. दिप्या मी कसं सांगू. हे बघा, खरं तर अमोल अर्जुनला ओळखतो, फक्त बाबा म्हणून नाही. काय अप्प्या, काय सांगतेस तू? हो बापू, हे खरं आहे. आपला अमोल ज्या समर कॅम्पला जात होता आणि घरी आल्यानंतर त्याच्या मास्टरांचं कौतुक करत होता, सतत मास्टरांबद्दल बोलत होता. ते मास्टर म्हणजे अर्जुन. अगं म्हणजे अर्जुनला माहितीये आणि अर्जुनला नाही माहिती अमोलबद्दल, नाही तर तो असं वागलाच नसता ना बापू. असं म्हणजे त्यांनी साखरपुडा केला नसता असं का? हो, नसताच केला साखरपुडा. तुम्हाला खरंच काय कळत नाही. आणि तुम्ही असं कसा विचार करता बरं? त्यांना सगळं माहित असून त्यांनी हा निर्णय नाही घेतला, हे कशावरून? नाही मोना, अर्जुन असं कधीच नाही करायचं. एवढं तर मी त्याला ओळखते आता. पण मला तर असंच वाटतंय. आता तुम्हाला मान्य नाही करायचं ही वेगळी गोष्ट आहे. तसं नाही म्हणा, आम्ही अर्जुनला चांगलं ओळखतो. पण बापू, अहो एवढे वर्ष बापापासून लांब राहिलेलं पोरगं जेव्हा बापाला भेटेल तेव्हा काय होईल माहितीये का तुम्हाला? आणि समजा तुम्ही भेटला तुमच्या दाजींना आणि त्यांना लळा लागला तर? आणि त्याने आईऐवजी बापासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.